छत्रपति संभाजीनगर में एक सनसनीखेज मामला सामने आया है, जहां 32 वर्षीय नर्स के साथ सामूहिक दुष्कर्म का आरोप दर्ज किया गया है। वेदांत नगर पुलिस ने इस मामले में 3 आरोपियों के खिलाफ बीएनएस की धारा 70(1) के तहत अपराध क्रमांक 221/2025 दर्ज किया है। पीड़िता सिग्मा हॉस्पिटल में नर्स के रूप में कार्यरत है और बालाजी नगर इलाके में किराए के मकान में रहती है। शिकायत के अनुसार 17 दिसंबर 2025 की रात करीब 11 बजे से 18 दिसंबर की तड़के 3 बजे के बीच ग्रेट पंजाब होटल रेलवे स्टेशन रोड पर आरोपियों ने आपसी साजिश कर पीड़िता को बियर पिलाई और उसकी इच्छा के विरुद्ध जबरदस्ती बारी-बारी से शारीरिक संबंध बनाए। आरोपियों की पहचान किरण राठौड़, घनश्याम राठौड़, निवासी न्यू शांति निकेतन कॉलोनी गारखेड़ा और ऋषिकेश चौहान के रूप में हुई है, जिसमें तीसरे आरोपी का पूरा नाम अभी स्पष्ट नहीं है। पुलिस ने 18 दिसंबर 2025 को सुबह 8:47 पर मामला दर्ज किया। वरिष्ठ अधिकारियों के आदेश पर वेदांत नगर थाने के पुलिस हवलदार शीर साठ ने अपराध दर्ज कर आगे की जांच सहायक पुलिस उपनिरीक्षक गिरी को सौंपी है। पुलिस मामले की गहन जांच कर रही है। आमच्याकडे सकाळी एक महिला वय 32 वर्ष पोलीस स्टेशनला आली की तिच्यासोबत जे आहे एक 3 मुलांनी जे आहे शारीरिक अत्याचार केला म्हणून, तर त्यावरून जे आहे तर रात्रीला आमच्या डीओ ऑफिसर PSI गिरी मॅडमच होत्या। त्यांनी मग माझ्याही कानावर टाकलं आणि त्या महिलेला जे आहे तर त्या मुलांचे नाव वगैरे माहीत नव्हते आणि काय व्यवस्थित आहे तिला हे म्हणजे फक्त काय घडलं तेवढंच ती सांगत होती आणि काय झालं हे तिला व्यवस्थित सांगता येत नव्हतं। पण तिच्या जेवढ्या सांगण्यावरून जे आहे तर आम्ही तिने सांगितल्यावरून जे आहे तर 3 मुलांच्या विरुद्ध जे आहे CR नंबर 221/2025 सेक्शन 70(1) BNS नुसार जो आहे गँगरेपचा गुन्हा दाखल करून घेतलेला आहे। सदरच्या प्रकरणामध्ये बघितलं असता तर ती मुलगी जी आहे रात्री हॉटेलमध्ये आली होती आणि तिच्या मित्राकडून तिला काहीतरी मदत हवी होती आणि त्या मदतीसाठी तो म्हटला होता की ठीक आहे मी देतो म्हणून। मग त्या दोघांनी जे आहे तिला बियर आवडते म्हणून बियर पिली त्या हॉटेलमध्ये आणि तिला एक फोन आल्याने ती बाहेर आली होती फोनवर बोलण्यासाठी आणि त्या बोलण्याच्या ह्याच्यामध्ये जी आहे तर ती बोलल्यानंतर अगोदर ती ज्या 105 रूम नंबरमध्ये थांबलेली होती तर त्याऐवजी बोलणं झाल्यानंतर ती सेम नंबरच्या सारखं असं तिला वाटल्याने 205 रूम नंबरमध्ये ती गेली होती आणि तिथे गेल्यानंतर तिथेही ते 3 मुलं बियर पीत होते। तिने विचारलं तिथे की माझा मित्र संतोष आहे का, तर ते म्हणे की आहे म्हणे आतमध्ये, म्हणून ती आतमध्ये गेली आणि त्यांच्यासोबत ती पण परत बियर पिली आणि बियर पिल्यानंतर अशा प्रकारचा जो आहे प्रकार तिच्यासोबत घडलेला आहे आणि ती ज्यावेळेस इकडे आली पोलीस स्टेशनला त्याच्या अगोदरच ते मुलं तिथून पळून गेले होते आणि त्यांनी फोन स्विच ऑफ करून टाकलेला होता। सदरच्या महिलेला जे आहे तर त्या मुलांचे नाव फोन नंबर काहीच माहीत नव्हते। पण नंतर जे आहे आम्ही सगळं जे आहे हॉटेलला वगैरे जाऊन तिथून जे आम्ही काढले असता तर 1 नंबर आम्हाला मिळाला पण फोन स्विच ऑफ होता। मग बाकीच्या पद्धतीने काही टेक्निकल अनालिसिस करून आणि काही लॉजिकल हे करून आम्ही जे आहे बाकीच्या 3 मुलांचे पण सगळे नाव डिटेक्ट केले आणि तात्काळ सदरच्या मुलांना ताब्यात घेतलं। त्या महिलेला सदरच्या मुलांना दाखवलं असता तिने जे आहे त्या 3 मुलांना आयडेंटिफाय केलं। तर त्यामध्ये जो आहे एक जो होता घनश्याम राठोड जवाहर कॉलनीला राहणारा होता, दुसरा जो आहे तर किरण राठोड आणि तिसरा जो आहे ऋषिकेश चौहान, असे 3 मुलांना जे आहे आम्ही ताब्यात घेतलं आणि त्यांना जे आहे आज रोजी PCR साठी हजर करत आहोत।